Welcome students. In last lecture we study about some important term related to osmosis and osmotic pressure. Okay, कोणकोणत्या टर्म होत्या आठवतं तुम्हाला? तर पहिली टर्म होती ऑस्मोसिस. कोणती होती तर ऑस्मोसिस नाही का? स्पॉन्टेनियस फेनोमेनॉन in which a unidirectional flow of solvent from lower concentration to higher concentration. म्हणजे आपण ऑस्मोसिस ची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर सेमी परमेबल मेम्ब्रेन, ज्या मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतात पण सोल्यूट मॉलिक्यूल पास होत नाही, त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणलं. त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर आपण पाहिलं. ऑस्मोटिक प्रेशर खरं काय असतं ते आपण एक्सपेरिमेंट थ्रू पाहणार आहोत. तर ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? तो सॉल्व्हंट सोल्युशन कडे येत असताना सोल्युशन वरती दिलेलं एक्सेस किंवा एक्सटर्नल प्रेशर त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो, ते पाहिलं. त्यानंतर जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगळे सोल्यूट असलेले सोल्युशन्स आपण घेतले आणि त्यांचं जर ऑस्मोटिक प्रेशर सारखं असेल तर त्यांना आपण आयसोटोनिक सोल्युशन म्हटलं. म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन्स यांच्याविषयी डेफिनेशन पाहिली. नंतर हायपोटोनिक सोल्युशन नाही का, ज्या सोल्युशनचं वेपर प्रेशर तुलनात्मक दृष्ट्या त्याच्या शेजारच्या पेक्षा कमी असतं त्याला हायपोटोनिक सोल्युशन असं म्हटलं. नंतर जर एखाद्या कंटेनर मध्ये दोन सोल्युशन असतील, एकाचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल आणि एकाचं जास्त असेल, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्यापेक्षा जास्त आहे त्याला आपण हायपरटोनिक सोल्युशन असं म्हटलेले. ओके, त्यानंतर आज आपल्याला पाहायचंय ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन तर पाहिलेलीच आहे, पण एक एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन यांचं पण काय रिलेशन आहे ते आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय. ओके, तर सगळ्यात अगोदर पाहूया आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय. कोणतं? ऑस्मोटिक प्रेशर. ओके, ऑस्मोटिक प्रेशर याविषयी तुम्हाला माहिती आहे. द एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन साइड टू स्टॉप द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स टुवर्ड्स सोल्युशन नाही का. तर आपल्याला माहित आहे त्याच्या पद्धतीने आपण काढू शकता. मी जर असं म्हटलं, हे जर असं म्हटलं मी, पहा हे जर सोल्युशन आहे, हे काय तर हे जर सोल्युशन असेल आणि इकडं जर सॉल्व्हंट असेल, इकडं काय असेल तर सॉल्व्हंट असेल, तर सॉल्व्हंट कडून कंटिन्युअसली सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे सोल्युशन साइडला जातात. पण ज्यावेळेस आपण पिस्टनच्या साहाय्यानं एक्सटर्नल म्हणजे ऍडिशनल प्रेशर जर सोल्युशनच्या साइडनं दिलं, माहिती तुम्हाला ऑस्मोसिस या प्रोसेस मध्ये काय होतं तर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स सेमी परमेबल मेम्ब्रेन, इथं जर आपण म्हटलं सेमी परमेबल मेम्ब्रेन, तर सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स सॉल्व्हंट साइड कडून सोल्युशन साइड कडे जातात किंवा डायल्यूट सोल्युशन कडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जातात. ओके, आणि हा जो कंटिन्युअस युनिडायरेक्शनल फ्लो आहे त्याला थांबवायचा असेल तर ज्या साइडनं सोल्युशन आहे किंवा ज्या साइडनं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे त्या साइडनं आपण पिस्टनच्या साहाय्यानं जे एक्सटर्नल प्रेशर देतो, सो दॅट एक्सटर्नल प्रेशर इज कॉल्ड ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर. ओके, म्हणून त्याची डेफिनेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे. द एक्सटर्नल प्रेशर और एक्सेस प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन साइड टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. त्याला काय म्हणतो आपण? ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणतो. ओके, पहा इथे डेफिनेशन तुमच्या माहितीसाठी. हे जरी मी तुम्हाला सांगत असेल तर तुमच्या डोळ्यात देखील तुम्हाला काही पॉइंट वाचण्यासाठी महत्वाचे असतात. ओके, मी बोलून जात आहे, शिकून जात आहे, पण काही पॉइंट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे असतात किंवा ते ह्या डायग्राम कडे पाहत असताना ते वाचून तुम्हाला ते लक्षात सहज राहतात. पहा इथं ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? द एक्सटर्नल, ओके, द एक्सटर्नल म्हणा किंवा एक्सेस म्हणा, द एक्सटर्नल, आणि ते बाहेरून दिलं जातं. काय दिलं जातं? बाहेरून दिलं जातं. ते सोल्युशन मध्ये तयार होतं का? नाही, ते ऍडिशनली द्यावं लागतं. द एक्सटर्नल और एक्सेस प्रेशर अप्लाइड ऑन द साइड ऑफ द सोल्युशन in order to stop the flow of solvent into solution through semi-permeable membrane is called as a osmotic pressure. पण थोडक्यात आपण असे म्हणू शकतो, the excess or additional pressure applied on the side of solution to stop the flow of solvent molecules through semi-permeable membrane is called as osmotic pressure. Okay, ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात अगोदर कोणी एक्सप्लेन केलं होतं विथ डायग्राम, तर तो आहे
कोणता ॲबे सायंटिस्ट, ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट. ॲबे नोलेट याने सगळ्यात अगोदर ऑस्मोटिक प्रेशर कसं जनरेट होतं एक्सपेरिमेंट होत असताना ते एक्सप्लेन केले. या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट. कोणता आहे तो? ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट. तो कसा होतो ते सांगणार आहे. ओके, इथे पाहता ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड बाय osmosis and osmosis pressure, osmotic pressure can be demonstrated with experimental setup as shown below. Osmosis and osmotic pressure एक्सप्लेन करण्यासाठी पहिला प्रयोग कोणता होता तर ॲबे नोलेट याने एक्सपेरिमेंट केला. त्याचं नाव आहे ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट. कोणता आहे? एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट तो काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. पहा, तर मी अगोदर सांगेन की आपण एक कंटेनर घ्यायचा आहे. काय घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो? वी हॅव टू टेक वन कंटेनर अँड इन इट वी हॅव टू टेक वॉटर. एक कंटेनर आपण घेतलं. या कंटेनर मध्ये आपल्याला सॉल्व्हंट घ्यायचं आहे, वॉटर. काय घ्यायचं आपल्याला? सॉल्व्हंट, वॉटर घ्यायचं. आणि एक आपल्याला थिसल फनेल घ्यायचंय. कोणतं फनेल घ्यायचं? थिसल फनेल. ओके, थिसल फनेल घ्यायचं. त्या थिसल फनेल मध्ये काय घ्यायचं? थिसल फनेलला आपल्याला काय घ्यायचं तर खालच्या साईडने ब्लॉक करायचं, एका साईडने ब्लॉक करायचं. आणि त्या थिसल फनेल मध्ये आपल्याला सुक्रोजचं सोल्युशन घ्यायचं. मी सांगणार आहे. ओके, सुक्रोजचं सोल्युशन घ्यायचं आहे. पॉइंट बाय पॉइंट सांगतोय. आणि ते उलट करून ठेवायचं. आपल्याला काय करायचंय? उलट करून ठेवायचं. आणि त्याच्या तोंडाशी काय लावायचं आहे पहा अगोदर मी सांगतोय. हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये काय घेतलं तर आपण वॉटर हे सॉल्व्हंट घेतलं. नंतर हे जे फनेल असतं ते उभं असतं, त्याला आडवं करायचं. आडवं करण्या अगोदर त्याच्यात कोणतं सोल्युशन टाकलेलं आहे? शुगर सोल्युशन टाकलेलं आहे. शुगर म्हणजे सुक्रोज. तर सुक्रोज सोल्युशन घ्यायचं आहे. त्याचा तोंडाचा जो भाग आहे त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन आपल्याला अटॅच करायचं आहे. हे कोणतं मेम्ब्रेन आहे? सो दिस इज आय एम टेलिंग टू यू दॅट इट इज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. ते पोरस असतं, ते सच्छिद्र असतं. ओके, नंतर उलट करून ठेवायचं. उलट करून ठेवल्यानंतर हे जे प्युअर सॉल्व्हंट आहे कंटेनर मधलं सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून हे वरच्या साईडला जाणार आहे. का जाणार आहे? त्याच्या कारण या फनेल पुढे जे केलेलं आहे, उलट जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सोल्युशन आहे आणि हे सॉल्व्हंट आहे. आपल्याला माहिती आहे ऑस्मोसिस प्रोसेस कशी होते तर लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन कडे ते सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जात असतात. इथं या कंटेनर मध्ये आपण फक्त पाणी घेतलं, ते सॉल्व्हंट आहे. काय ते? तुमच्या माहितीसाठी ते सॉल्व्हंट आहे. हे कसं होतं ते मी तुम्हाला बाय प्रोसिजर सांगणार आहे. सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातात. त्या प्रोसेसला ऑस्मोसिस म्हणायचं. आणि एका ठराविक वेळेला काय होतं ही लेवल इथपर्यंत असते, ती लेवल वरती जाते आणि नंतर ह्या लेवल पर्यंत सोल्युशन वाढल्यानंतर त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचं सोल्युशन वरती जात नाही. आणि इथं जे सोल्युशन जातं ही लास्ट लिमिट होती, नंतर इथपर्यंत गेलं तर हे जिथं सोल्युशन गेलं एवढं सोल्युशन गेल्यामुळे इथं जे प्रेशर तयार होतं त्याला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. इट इज डिनोटेड बाय Hg. H मीन्स हाईट and G फॉर ग्रॅव्हिटेशन. ओके, लाईक दॅट. ओके, Hg हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. आणि जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं याच्यापेक्षा जास्त वरती जरी रिकामी जागा असेल तरी ते सोल्युशनला येऊ देत नाही. सो रोल ऑफ दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज नथिंग बट ऑस्मोटिक प्रेशर. त्याचा रोल काय आहे तर ऑस्मोटिक प्रेशर असा आहे. ओके, ओळख करून घ्या. या कंटेनर मध्ये काय घेतलं? वॉटर घेतलं, ते सॉल्व्हंट आहे. नंतर हे जे माउथ आहे याला काय लावलं आपण? सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, या फनेल मध्ये कोणतं सोल्युशन घेतलं? शुगर सोल्युशन घेतलं. ओके, नंतर ही ओरिजिनल लेवल, ही हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि हे लेवल आफ्टर ऑस्मोसिस. मी एक एक गोष्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. पहा, ठीक आहे. थिसल फनेल काय किंवा ते कसं घेतलं, काय काय घेतलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहा इथं एक पॉइंट बाय पॉइंट आपण जर असं म्हटलं तुम्हाला सांगतो का थिसल फनेल घेतलं मी. हे पहा इथं मी असं म्हणतो की थिसल फनेल. ओके, तुमच्या माहितीसाठी पहा हा कोणतं फनेल आहे तर दिस इज नथिंग बट थिसल फनेल. हे पहा इथं हे कोणतं फनेल आहे तर हे आहे थिसल फनेल आहे. कोणतं फनेल हे तर हे थिसल फनेल आहे. ओके, चंबू आकाराचं फनेल आहे. ओके, दिसतं तुम्हाला? याला आपण म्हणूया थिसल फनेल. कोणतं आहे हे तर हे आहे थिसल फनेल. ओके, दिसते ना? हे बघायला सोपं आहे. असं काढलं मी. ओके, हे असं काढलं. कोणतं फनेल झालंय? सो दिस इज कॉल्ड ॲज अ थिसल फनेल. हे ते एकच आहे थिसल फनेल. आता ओके, याचं वरचं एंड कसं आहे
त्याचं वरचं एंड पण ओपन आहे, खालचं एंड पण ओपन आहे. पहा मी काय सांगतो आता, काय सांगतोय पहा. हे थिसल फनेल आहे. ओके, त्यानंतर मी असं म्हणतो आपल्याला एक कंटेनर घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला? एक कंटेनर. पहा इथे घेतो मी, आपल्याला घ्यायचं एक कंटेनर. काय घ्यायचं आपल्याला? कंटेनर. हे घेतलं मी कंटेनर. काय घेतलं मी? हे कंटेनर. ओके, हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये कोणतं सॉल्व्हंट घ्यायचं म्हटलं? या कंटेनर मध्ये आपल्याला सॉल्व्हंट घ्यायचं आहे वॉटर. कोणतं घ्यायचं आपल्याला सॉल्व्हंट? वॉटर हे सॉल्व्हंट घ्यायचंय. ओके, आणि हे कोणतं फनेल घेतलं? हे थिसल फनेल घेतलं. काय घेतलं आपण? हे थिसल फनेल घेतलं. आणि थिसल फनेलचा पहा हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला ब्लॉक करायचा आहे. ओके, सील करायचा आहे. ओके, सील्ड एंड म्हणतो मी. काय म्हणतो त्याला? सील्ड एंड. ह्याला आपण काय केलं तर एंड सील केलेला आहे, किंवा तुम्ही तसंही ठेवू शकता. ठीक आहे, पहा. नंतर मी असं म्हणतो, हे जे सील्ड केलं आपण थोड्या वेळासाठी, नंतर याच्यात काय करायचं आपल्याला? तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सुक्रोज सोल्युशन. कोणतं सोल्युशन घ्यायचं आपल्याला? सुक्रोज सोल्युशन. नीट लक्षात घ्या, कोणतं सोल्युशन घ्यायचं? यात घ्यायचं आपल्याला सुक्रोज सोल्युशन. हे थिसल फनेल आहे. कोणतं फनेल आहे? थिसल फनेल. याला आपल्याला काय करायचं? याला आपल्याला सील करायचं आहे, ब्लॉक करायचं, सील्ड एंड. नंतर इथं काय घ्यायचं आपल्याला? तर इथं घ्यायचं आहे आपल्याला, इथं घ्यायचं आहे आपल्याला काय घ्यायचं? तर सुक्रोज सोल्युशन घ्यायचं. तुम्ही म्हणता खाली येत नाही का? ठीक आहे, येतं ते खाली पण. ओके, येतं. ठीक आहे, हे घेतलं सुक्रोज सोल्युशन थिसल फनेल मध्ये. आणि हा जो भाग आहे, ओके, हा जो इकडचा भाग असणार आहे, त्याचा हा जो भाग असणार आहे, या भागाला काय लावायचं? तर हा जो भाग आहे, या भागाला आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावायचे. पहा मी काय सांगतो, हा जो ओपन एंड आहे, ह्या ओपन एंडला काय लावायचं? तर याला आपल्याला लावायचं ESPM, सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावायचं आहे. ओपन जे एंड आहे त्याचं त्याला क्लोज करायचंय. पण कशानं? तर ते आपल्याला क्लोज करायचे सेमी परमिएबल मेम्ब्रेननं क्लोज करायचे. ओके, पहा हे कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये आपण काय घेतलं? तर या कंटेनर मध्ये आपण घेतलं वॉटर. काय घेतलं? वॉटर. आता हे जे फनेल आहे, या फनेल मध्ये कोणतं सोल्युशन घेतलं? तर या फनेल मध्ये आपण सुक्रोज सोल्युशन घेतलं. कोणतं सोल्युशन घेतलं आपण? तर आपण यामध्ये घेतलं, थोडं रिकामं ठेवतो, हा मुद्दा म्हणून रिकामं ठेवतो, अर्ध घेतलं आपण. ओके, अर्ध घेतलं. ठीक आहे, सध्या ते सोयीचं आहे. सध्या कसं आहे ते? सोयीचे. अर्ध फनेल एवढं आपण काय घेतलं? तर आपण घेतलेलं आहे थिसल फनेल मध्ये सुक्रोज सोल्युशन. दिसत नसेल तर मी असं लिहितो, हे पहा. कोणतं सोल्युशन घेतलं? सुक्रोज सोल्युशन घेतलं. ओके, आणि नंतर हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये वॉटर घेतलं. आता हे जे फनेल आहे, ज्याला वरच्या साईडनं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, ते घ्यायचं आणि असं डुबुक्कून बुडवायचं. ओके, घ्यायचं आणि याला असं डुबुक्कून बुडवायचं. आणि इथं कोणतं मेम्ब्रेन आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पहा मी डायग्राम कशी काढतो ती. घेतलं आपण, ते बुडवायचं याच्यात. कशात बुडवायचं? पहा मी सांगतो, याच्यात बुडवायचं त्याला, या कंटेनर मध्ये. ही आता डायग्राम काढतोय, इक्वल डायग्राम काढतोय. आय एम ड्रॉइंग दिस डायग्राम ऑफ दिस फनेल. ओके, कोणता फनेल ते? तर थिसल फनेल. आणि ह्याचा जो हा भाग आहे, तो कशानं क्लोज केलेला आहे? तो सेमी परमिएबल मेम्ब्रेननं क्लोज केलेला आहे. तुम्हाला इकडच्या डायग्राम मध्ये ते दिसणारच आहे. ओके, नंतर आता हे असं सोयीचं होतं, त्याला आपण असं उलट करून टाकतोय. ठीक आहे, काय करून टाकतो आपण त्याला आपण उलट करून टाकतोय. उलट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, हे जे अर्ध सोल्युशन आहे हे उलट असेल. ठीक आहे, असेल. आणि म्हणून मी असं म्हणतो की आता इथं काय असणार आहे? तर इथं आता असणार आहे, इथं आता असणार आहे. काय सांगा बरं? इथपर्यंत आपण अर्धच घेतलं नाही का? चला मी असं म्हणतो, या लेवल पर्यंत कोणतं सोल्युशन असणार आहे? तर या लेवल पर्यंत इथं, या लेवल पर्यंत पाहा. 1 मिनिट. हे कंटेनर घेतलं. ओके, या कंटेनर मध्ये काय घेतलेलं आपण? एक कंटेनर भरून आपण घेतलेले वॉटर. काय घेतलं? तर वॉटर. हे साइडचं जे आहे वॉटर आहे, साइडचं काय? तर हे वॉटर आहे. आणि हा जो फनेल आहे थिसल फनेल, तो उलटा करून ठेवलेला आहे. आणि त्याचं जे एंड आहे, त्याच्या एंडला काय लावलं आपण? तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेले. आणि उलट करून ठेवल्यानंतर हे जे सोल्युशन आहे, उलट करून ठेवल्यानंतर ते सोल्युशन इथपर्यंत आहे. कुठपर्यंत येतं? हे पहा, ही जी लेवल आहे, या लेवल पर्यंत ते सोल्युशन आहे. हा जो थिसल फनेल आहे त्याच्या या लेवल पर्यंत, कुठपर्यंत? इथपर्यंत काय आहे? तर याच्यामध्ये आहे ते सुक्रोज सोल्युशन. कोणतं सोल्युशन आहे? पहा, तर यात आहे सुक्रोज सोल्युशन. कोणतं सोल्युशन आहे?
सुक्रोज सोल्युशन म्हणजेच कोणतं तर शुगर सोल्युशन. लक्षात घ्या, शुगर म्हणजे सुक्रोज, सुक्रोज सोल्युशन. आता हे सोल्युशन आहे आणि हे सॉल्व्हंट आहे. वॉटर हे काय आहे तर सॉल्व्हंट आहे. मग इथं कोणती प्रोसेस होणार आहे, ऑस्मोसिस प्रोसेस होणार आहे. ओके, आता ह्या फनेल मध्ये इथपर्यंत सोल्युशन आहे. ओके, ओरिजिनल लेवल ऑफ सोल्युशन पाहायचं सुरुवातीला इथपर्यंत ओरिजिनल लेवल ऑफ सोल्युशन इतकं हे सोल्युशन भरलेलं आहे या फनेल मध्ये. ओके, आता फनेल उपडं करून ठेवलंय सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता बुडवल्यानंतर कोणती प्रोसेस होणार आहे तर ऑस्मोसिस प्रोसेस होणार आहे. कोणती प्रोसेस, ऑस्मोसिस प्रोसेस होणार आहे. आणि ऑस्मोसिस प्रोसेस होत असताना हे जे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत का धडाक असे काय होतील तर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पासेस थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन टू सांगा पुढं टू सोल्युशन साइड. कुणीकडे येतील तर सोल्युशन साइडला येतील. आणि असं झाल्या कारणानं इथले जे सोल्युशन मॉलिक्युल आहे या सोल्युशन मॉलिक्युल मध्ये कोणाची एंट्री होईल बरं तर या सोल्युशन मॉलिक्युल मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युलची एंट्री होईल. आणि इथं जी ओरिजिनल लेवल आहे सोल्युशनची ती लेवल काय होणार आहे, ती लेवल वाढणार आहे. ती लेवल काय होईल तर वाढणार आहे. का वाढणार आहे याचं कारण तुमच्या लक्षात आलं. का वाढणार आहे तर सॉल्व्हंट मॉलिक्युल पासेस थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन टू सोल्युशन कंटेन थिसल फनेल. आणि मग सोल्युशन आणि पुन्हा सॉल्व्हंट म्हणून काय होईल तर याची लेवल काय होईल तर इथपर्यंत वाढेल. आणि ही जी लेवल वाढलेली आहे या लेवलला काय म्हणायचं लेवल आफ्टर ऑस्मोसिस. ऑस्मोसिस प्रोसेस झाल्यानंतर ही जी लेवल येणार आहे त्याला आपण म्हणतो काय लेवल आफ्टर ऑस्मोसिस. आणि लेवल बिफोर ऑस्मोसिस कोणती होती ही होती. मग ओरिजिनल लेवल ऑफ सोल्युशन म्हणू शकता तुम्ही त्याला किंवा लेवल बिफोर ऑस्मोसिस किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला लेवल बिफोर ऑस्मोसिस. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतील आणि ओरिजिनल लेवलच्या पुढेही जाऊन ते सोल्युशन आणि पुन्हा सॉल्व्हंट ते सोल्युशन डायल्यूट होऊन ती लेवल इथपर्यंत वाढेल. ओके, इथपर्यंत वाढेल. याला म्हटलं आपण लेवल आफ्टर ऑस्मोसिस. इथंच काय होईल तर इथं हे जे सोल्युशन वरती गेल्यामुळं इथं एक प्रकारचं प्रेशर तयार होईल. त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणायचं. ओके, हे इथपर्यंत आल्यानंतर वरती जरी रिकामी जागा असेल हा सील भाग वरती जरी रिकामा भाग असेल तर याच्यापेक्षा पुढं आणखीन सोल्युशन येऊ शकणार नाही. त्याचं कारण इथपर्यंत ती प्रोसेस थांबलेली असणार आहे. इथं काय होईल तर इथपर्यंत ऑस्मोसिस प्रोसेस थांबलेली असेल. आणि का थांबलेले असेल त्याचं कारण ऑस्मोसिस झाल्या कारणानं सॉल्व्हंट मॉलिक्युल सोल्युशन मध्ये मिक्स झाले आणि एक ठराविक लेवल पर्यंत सोल्युशनची पातळी वाढलेली आहे. पण इथपर्यंत लेवल थांबल्यानंतर तिथे एक विशिष्ट प्रकारचं प्रेशर क्रिएट झालं आणि ते प्रेशर काय करतं तर ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप करतं. त्या प्रेशरला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. कोणतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि इथं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं इट इज नथिंग बट इट इज ऑस्मोटिक प्रेशर. आणि तेच काय असतं इथं तर ऑस्मोटिक प्रेशर. हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते सॉल्व्हंट मॉलिक्युल्सला येण्यापासून रोखतं. ओके, येण्यापासून रोखतं. म्हणजेच हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे कोणतं असतं तिथं तर ऑस्मोटिक प्रेशर असतं. ही अशा प्रकारे प्रोसेस होते. म्हणून पहा या कंटेनर मध्ये काय घेतलं होतं आपण वॉटर. हे जे फनेल आहे हे सरळ असं असतं, सोयीचं असं असतं. त्याला आपण उपडं करून ठेवलं. हे कोणतं फनेल आहे हे थिसल फनेल आहे. थिसल फनेल मध्ये कोणतं सोल्युशन घेतलं होतं थिसल फनेल अर्ध भरून आपण सुक्रोज सोल्युशन त्याच्यात टाकलं होतं. थिसल फनेलच्या वरच्या भागाला काय लावलं होतं थिसल फनेलच्या वरच्या भागाला सेमी परमेबल मेम्ब्रेन लावलं होतं. आणि थिसल फनेल जे सोयीचं असतं ते कंटेनर मध्ये कसं करून टाकलं उलट करून टाकलं. मग ते म्हणतात सर सोल्युशन सांडलं नाही का तर नाही ना. आपण जर असं बुडवलं तर इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. काय तर सेमी परमेबल मेम्ब्रेन. आणि सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या सहाय्याने जर आपण ते फनेल सोल्युशन मध्ये बुडवलं तर काय होतं ऑस्मोसिस प्रोसेस सुरू होते. कोणती ऑस्मोसिस प्रोसेस. ओके, आणि ती काय असते इट इज अ स्पॉन्टेनियस unidirectional फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्रॉम
लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. आणि इथं तर फक्त पाणी आहे आणि याच्यात काय आहे, सुक्रोज सोल्युशन. आणि म्हणून धडाधड धडाधड हे जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत हे काय करतील, तर हे सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून सोल्युशन मध्ये इंटर होतील आणि ह्या सोल्युशनची लेवल वाढणार आहे. सोल्युशनची लेवल वाढणार आहे. सुरुवातीला लेवल बिफोर ऑस्मोसिस इथपर्यंत होती आणि ऑस्मोसिस झाल्यानंतर सोल्युशनची लेवल वाढेल, लेवल आफ्टर ऑस्मोसिस. अँड दिस डिफरन्स level before osmosis and level after osmosis is called as hydrostatic pressure, and which stop further osmosis process, and it is called as a hydrostatic pressure. It is called as a hydrostatic pressure, which is denoted by Hg. ते कशाने दाखवलं जातं, Hg ने दाखवलं जातं. ओके, ही झाली डिटेल प्रोसिजर. आता तेच मी पॉइंट वाईज तुम्हाला सांगतोय. पहा का, इन दिस एक्सपेरिमेंट, आणि कोणती प्रोसेस आहे, अबेनोलेट एक्सपेरिमेंट आहे. कोणता आहे हा, अबेनोलेट एक्सपेरिमेंट. इन दिस एक्सपेरिमेंट सुक्रोज सोल्युशन इज filled in thistle funnel tube whose mouth is closed with semi permeable membrane. ओके, हे माहिती आपल्याला. ते कोणतं असतं, इन अबेनोलेट एक्सपेरिमेंट सेमी परमेबल मेम्ब्रेन इज युज्ड ॲज पिग ब्लॅडर. काय लक्षात ठेवायचं, पिग ब्लॅडर नावाचं सेमी परमेबल मेम्ब्रेनचं वापरलं जातं. इथं सांगितलं पहिल्या पॉइंट मध्ये, इन दिस एक्सपेरिमेंट सुक्रोज सोल्युशन इज फिल्ड इन थिसल फनेल ट्यूब हुज माउथ इज क्लोज्ड विथ सेमी परमेबल मेम्ब्रेन, दॅट इज पिग ब्लॅडर नावाचं वापरलं. दिस थिसल फनेल इज देन प्लेस्ड इन्व्हर्टेड इन वॉटर. इन्व्हर्टेड म्हणजे काय, उलट. आपण सुलट आणि उलट नाही का, हे कसं आहे, हे सुलट फनेल आहे आणि असं करून टाकलं म्हणजे ते उलट. ओके, दिस थिसल फनेल इज देन प्लेस्ड इन्व्हर्टेड इन वॉटर ॲज शोन इन फिगर. तुम्ही पाहू शकता इथं किंवा तिथं. आफ्टर सम टाइम, बुडवल्यानंतर काय होईल ते उलट. आफ्टर सम टाइम लेवल ऑफ सुक्रोज सोल्युशन इंक्रीजेस. लेवल ऑफ सुक्रोज सोल्युशन इंक्रीजेस ड्यू टू ऑस्मोसिस. का जादू झाली नाही ना, जादू नाही झाली. काय होतं, तर इथं सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत ह्या कंटेनर मध्ये आणि ह्या थिसल फनेल मध्ये सोल्युशन आहे. सॉल्व्हंट मॉलिक्युल छोटे असतात, ते सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून सोल्युशन साइडला जातात आणि म्हणून सोल्युशनची अगोदरची लेवल जी होती, ओरिजिनल लेवल बिफोर ऑस्मोसिस, ऑस्मोसिस झाल्यानंतर हळूहळू लेवल काय होईल तर वाढेल आणि लेवल आफ्टर ऑस्मोसिस इथपर्यंत असेल. ॲज अ रिझल्ट, आणि हे सुरू झाल्यामुळे, ऑस्मोसिस सुरू झाल्यामुळे, ॲज अ रिझल्ट solvent molecules pass through the membrane into the solution in the funnel, causes rising of level in the arm of thistle funnel. This increases the hydrostatic pressure. हळूहळू काय होईल, तर ऑस्मोसिस प्रोसेस सुरू झालेली असणार आहे. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे सोल्युशन मध्ये जातील आणि सोल्युशनची जी लेवल असेल ती काय होईल तर वाढेल. आणि जसं जसं सोल्युशनची लेवल वाढेल तसं तसं हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे वाढीला लागतं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे वाढतं असं सांगितलं. ॲज अ रिझल्ट, ॲज अ ऑस्मोसिस, solvent molecule pass through the membrane into the solution in the funnel, causes rising of level in the arm of thistle. arm म्हणजे काय, हे जे असतं तर arm म्हणतो आपण, arm of thistle funnel. This increases the hydrostatic pressure. Why hydrostatic pressure is increases? Because osmosis process started. osmosis process सुरू झाल्या कारणानं हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं. त्यानंतर ऍट अ सर्टन स्टेज, एका विशिष्ट स्टेजला, एका विशिष्ट वेळेपर्यंत, ओके, ऍट अ सर्टन स्टेज दिस रायझिंग स्टॉप्स. ऍट अ सर्टन स्टेज दिस रायझिंग लेवल स्टॉप्स, indicating an equilibrium between the rate of flow of solvent molecules from solvent to solution and solution to solution. आणि एका विशिष्ट वेळेला काय होईल तर या सॉल्व्हंट मॉलिक्युलचं जाणं सोल्युशन मध्ये थांबल आणि त्याचबरोबर काही सोल्युशन मध्ये असलेल्या सॉल्व्हंट मॉलिक्युलचं बाहेर येणं ते देखील थांबेल. म्हणून असं म्हटलंय ऍट अ सर्टन स्टेज, एका विशिष्ट वेळेपर्यंत, ऍट अ सर्टन स्टेज दिस रायझिंग लेवल स्टॉप्स, indicating an equilibrium between the rate of flow of solvent molecules from solvent to solution and from solution to solvent. Okay, so that is called as a, due to that, hydrostatic pressure. The hydrostatic pressure at this stage represents,
ओके, आणि ह्या वेळेला ज्यावेळेस सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स जाणं थांबेल आणि सोल्युशन मधले काही मॉलिक्यूल्स येणं थांबेल. ओके, the hydrostatic pressure at this stage represents osmotic pressure of the solution in the Thiessen funnel. आणि ही जी प्रोसेस थांबवण्याचं कार्य करतं ते कोण करतं? हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ओके, इथपर्यंतच हा एक्सपेरिमेंट आहे. ऍडिशनल पॉइंट पहा, the liquid level in the tube rises. कोणत्या ट्यूब मध्ये? ह्या ट्यूब मध्ये. The liquid level in the tube rises until the excess pressure so produced is sufficient to stop osmosis, and this excess pressure is called as osmotic pressure. याचा अर्थ, ऑस्मोसिस प्रोसेस सुरू झालेली आहे मागापासून, सॉल्व्हंटचं सोल्युशन मध्ये जाणं चालूच आहे, पण एक ठराविक वेळेपर्यंत सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशन मध्ये जातील आणि सोल्युशनचे सॉल्व्हंट मध्ये जातील, आणि विशिष्ट वेळेस काय होईल तर ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप होते, आणि ती कशामुळे होते तर ते हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे स्टॉप होते. ओके, मग इथं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं तर ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजेच काय असतं तर ते ऑस्मोटिक प्रेशर. जे प्रेशर सॉल्व्हंटला येण्यापासून थांबतं, सोल्युशन मध्ये थांबवतं, जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, इथं हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशरचा रोल प्ले करतं. म्हणजे इथं बाहेरून कोणतं ऍडिशनल दिलं का? नाही. ऑस्मोसिस प्रोसेसमुळे इथं लेवल पर्यंत सोल्युशन सॉल्व्हंट आलेलं आहे, सोल्युशनची लेवल वाढलेली आहे, पण ह्या ठराविक मर्यादेच्या नंतर मात्र अजिबात ऑस्मोसिस प्रोसेस सुरू होत नाही किंवा सॉल्व्हंट मॉलिक्यूल सोल्युशन मध्ये येत नाही. ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजेच इथं ऑस्मोटिक प्रेशर असणार आहे. rise of level in solution is directly proportional to the osmotic pressure. Okay, rise in level of solution is directly proportional to osmotic pressure. जर आपण म्हटलं राइज इन लेवल वाढत असेल तर ऑस्मोटिक प्रेशर कमी, आणि जर याच्या पुढं अजिबात लेवल वाढत नसेल तर ऑस्मोटिक प्रेशर हे वाढलेलं असणार आहे. दिस मेथड इज युज्ड टू कंपेअर ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डिफरंट सोल्युशन्स. आणि वेगवेगळ्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे का जास्त आहे याची माहिती करून घेण्यासाठी हा अॅबे नोलेट एक्सपेरिमेंट म्हणजे स्टडी केला जातो. ओके, काय काय घेतलं लक्षात तुमच्या? तर आपल्याला माहित आहे सुरुवातीला आपण कोणतं फनेल घेतलं तर सुरुवातीला आपण घेतलं थिसल फनेल. कोणतं घेतलं आपण? सुरुवातीला घेतलं थिसल फनेल. या थिसल फनेलच्या अर्ध्याच 50% भागात, म्हणजे नाही का, जर याची कॅपॅसिटी 100 ml असेल तर 50 ml घेतला आपण. ओके, सुरुवातीला आपण थिसल फनेल घेतलं. थिसल फनेलचा जे भाग असतो, फनेल म्हणजे नरसाळ असतं, लक्षात घ्या. फनेल म्हणजे काय असतं? नरसाळ. तुम्हाला माहिती ना, असं फनेल असतं साधं. ओके, लॅबोरेटरी मध्ये असं फनेल असतं, याला काय म्हणतो आपण? फनेल असतं. हे कोणतं झालं तर हे फनेल झालं. ओके, इथं गोल गळ्याचं फनेल घेतलं. ओके, तर हे थिसल फनेल आहे. थिसल फनेलचा जो भाग आहे खालचा त्याला सील केला आपण, त्याला करून कापसाचा बोळा लावला म्हणा. ओके, सील केलं. नंतर वरतून काय केलं? मेम्ब्रेन लावायच्या अगोदर साखरेचं पाण्यातलं सोल्युशन केलं, 50 ml केलं आपण असं म्हणू. ओके, आणि ते काय केलं? या फनेल मध्ये टाकलं, सुक्रोज सोल्युशन फनेल मध्ये टाकलं, खालून सील केलेलं आहे त्याला आपण. ओके, नंतर त्याला वरतून कपडा लावायचा, म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन लावायचं. त्यालाच काय लावायचं आपल्याला? कपडा लावायचा. कपडा म्हणजेच काय म्हणतो मी तुम्हाला? सेमी परमेबल मेम्ब्रेन लावायचा आहे. ओके, अर्धपारीय पटल सेमी परमेबल मेम्ब्रेन वरचा भाग त्याचा क्लोज करायचा. ओके, नंतर काय घेतलं आपण? एक कंटेनर घेतलं. नंतर काय केलं आपण? एक कंटेनर घेतलं. या कंटेनर भरून काय घेतलं आपण? हे कंटेनर भरून वॉटर घेतलं, पाणी घेतलं, ते सॉल्व्हंट आहे. ओके, नंतर हे जे फनेल आहे, जे सुलट आहे, सोयीचं असलेलं फनेल घ्यायचं आणि डुबुकून उलट करून बुडवायचं. काय करायचं आपल्याला? डुबुकून उलट करून बुडवायचं. आता बुडवल्यानंतर अशा पद्धतीने त्याला हँग करून ठेवायचं, अशा पद्धतीने त्याला अडकून ठेवायचं की पहा ही जी लेवल असेल इथपर्यंत त्याला आपल्याला बुडवायचे. म्हणजे बुडवल्यानंतर आता जे सोल्युशन आहे 50 ml त्याची लेवल कुठपर्यंत आहे? बुडवल्यानंतर सुरुवातीला इथपर्यंत आहे. ओके, ते जे 50 ml सोल्युशन असेल ते इथपर्यंत आहे. नंतर काय होतं? असं उलट केल्याबरोबर इथपर्यंत ओरिजिनल लेवल आहे सोल्युशनची. नंतर सुरू होते ऑस्मोसिस प्रोसेस. कोणती प्रोसेस? ऑस्मोसिस. यातले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स मध्ये जातात, पटपट नाही का, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल होतो, आणि सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जातात आणि काय होतं तर सोल्युशनची लेवल वाढते. सुरुवातीला कुठपर्यंत होते आपल्याला माहिती आहे? सुरुवातीला इथपर्यंतच लेवल होते नाही का. ओरिजिनल लेवल बिफोर ऑस्मोसिस ऑफ दॅट
सोल्युशन प्रेझेंट इन फनेल इज लाईक दिस. इथपर्यंत होती. पण ऑस्मोसिस प्रोसेस सुरू झाल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, तर ऑस्मोसिस प्रोसेस सुरू झाल्यानंतर मात्र लेवल वाढलेली एका ठराविक मर्यादेपर्यंत. आणि हे होती लेवल बिफोर ऑस्मोसिस, ही झाली लेवल आफ्टर ऑस्मोसिस इथपर्यंत. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. पण याच्या पुढे मात्र ऑस्मोसिस प्रोसेस राहत नाही. तर या प्रेशरमुळे इथे जे प्रेशर तयार होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर, दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर स्टॉप द ऑस्मोसिस. आणि कोणी ऑस्मोसिस स्टॉप केलंय, तर ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरनं. आणि मग इथं हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर आहे. म्हणजेच काय, तर ऑस्मोटिक प्रेशर आहे. ओके, या प्रकारे आलं लक्षात. तर हा झाला ॲबे नोलेट नावाचा एक्सपेरिमेंट. हे पॉइंट नोट डाऊन करा. हे पॉइंट काय करायचं, तर नोट डाऊन करायचं. तर तुम्हाला मी म्हणेल की 6 नंबरच्या पॉइंट पर्यंत तुम्हाला ते वाचायचं आहे, पण 7 आणि 8 ऍडिशनल पॉइंट तुम्हाला दिले. तर ओके, सो प्लीज वन्स रीड दिस. हा झाला ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट. यातलं काय लक्षात यासारखं असं काहीच नाही. सुरुवातीला आपण घेतलं एक कंटेनर मध्ये घेतलं पाणी. ओके, नंतर तुमच्या माहितीसाठी घेतलं आपण थिसल फनेल. थिसल फनेल मध्ये खालचं एंड सील केलं, त्याच्यात सुक्रोज सोल्युशन टाकलं, अर्ध सुक्रोज सोल्युशन घेतलं, नाही का. तुम्ही म्हणता सर असं कसं, माहित तुम्हाला, हे असं उलट केलं की ते त्या तोंडाला येईल, नाही का, इकडचा भाग रिकामा राहील. हे अर्ध घेतलं, त्याला वरच्या साईडनं आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन लावला, सुलट होतं तिकडं. नंतर पाण्यात टाकताना उलट केलं, पाण्यात उलट करून टाकलं की जो इकडचा भाग आहे तो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, तो सच्छिद्र आहे, त्याला काही पोर्स असतात. आणि आपल्याला माहिती आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनचे वैशिष्ट्ये काय आहेत. तर सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतात, सोल्यूट मॉलिक्युल्स नाही. असं का, तर सोल्यूट मॉलिक्युलची साईज जास्त मोठी असते, तर सॉल्व्हंट मॉलिक्युल्सच्या साईजनं लहान असतात. म्हणून सॉल्व्हंट मॉलिक्युलची एंट्री होते सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. आणि म्हणून हे जे सुक्रोज सोल्युशन आहे ते मोर डायल्यूट होतं. म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्युल आल्या कारणानं त्या सोल्युशनची साईज म्हणजे त्याचं व्हॉल्यूम वाढतो, इथपर्यंत वाढतो. ओके, आणि व्हॉल्यूम वाढलं आणि एका ठराविक वेळेनंतर मात्र ऑस्मोसिस प्रोसेस म्हणजे सॉल्व्हंटचं सोल्युशन मध्ये जाणं थांबतं. ओके, आणि इथं जी लेवल झालेली आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर याला आपण म्हटलेलं आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. काय म्हटलेलं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ते दाखवलं जातं एच जी ना. एच म्हणजे इतकी हाईट वाढली त्या सोल्युशनची, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल. ओके, एच जी. तर हे झालं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि तेच प्रेशर ऑस्मोसिस प्रोसेस स्टॉप करतं, म्हणून त्यालाच हायड्रोस्टॅटिक प्रेशरला तिथं काय म्हटलं, तर ऑस्मोटिक प्रेशर असं म्हटलं. आणि ऑस्मोटिक प्रेशर स्टडी करण्यासाठी ही ॲबे नोलेट एक्सपेरिमेंट वापरला जातो. सो प्लीज नोट डाऊन दीज पॉइंट्स. ओके, आणि हे लक्षात घ्या बरं का, हीच डायग्राम जर तुम्हाला डायरेक्ट सांगितली असती तर समजली नसती. म्हणून मी अगोदर इकडे थिसल फनेल घेतलं, नंतर इकडे कंटेनर घेतलं, नंतर त्यात बुडवलेली क्रिया दाखवली. हे तुम्हाला मी डायरेक्ट जर सांगितलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं नसतं. म्हणून हीच डायग्राम पण इकडे मी अगोदर तुम्हाला काढून दाखवलेली आहे. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस. चला नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, तो म्हणजे रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, ऑस्मोटिक प्रेशर आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन यांचं काय रिलेशन आहे ते आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे ऑस्मोटिक प्रेशर नोट करण्यासाठी, डिनोट करण्यासाठी काय वापरतो आपण, ऑस्मोटिक प्रेशर दाखवण्यासाठी पाय हे लेटर वापरतो. ओके, तर ऑस्मोटिक प्रेशर साठी फॉर्म्युला कोणता आहे, ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू RT. हा ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, N2 बाय V इंटू RT. आणि N2 बाय V म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन लिटर ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ मोलॅरिटी. आणि म्हणून हाच फॉर्म्युला सिम्पली आपण असं लिहू शकतो, पाय इज इक्वल टू M म्हणजे मोलॅरिटी, RT. ओके, पाय इज इक्वल टू MRT. हे सिद्ध होतं. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे रिलेशन बिटवीन, कोणतं पहा, रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर पाय, ऑस्मोटिक प्रेशर पाय अँड अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, तर पहा इथं काही दोन पॉइंट आपल्याला इथं फॉर्म्युले महत्वाचे. तर ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे,
हा आहे आणि त्यालाच मोलारिटी दिली असेल तर आपण अशा पद्धतीने देखील कॅल्क्युलेट करू शकतो. पहा इथं फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्युशन्स, फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? डायल्यूट म्हणजे ज्यांच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण एक कमी असतं. पहा इथं असं म्हणतो मी जर असं म्हणत असेल की आपण असं गृहीत धरा की 1000 ml चा हा फ्लास्क आहे. किती 1000 ml चा? 1000 ml चा हा फ्लास्क आहे. या फ्लास्क मध्ये आपण म्हणूया H2O भरपूर आहे आणि 0.1 ग्राम एवढं NaCl असेल. किती? 0.1 ग्राम एवढं NaCl असेल किंवा त्याच्याही पेक्षा कमी. तर 0.1 ग्राम हा 1000 ml मध्ये म्हणजे 1000 ml मध्ये ते सोल्युशन तयार होतं. याचा अर्थ त्या सोल्यूटचं प्रपोर्शन कसं आहे? कमी आहे. मग डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? ज्या सोल्युशन्स मध्ये सोल्यूट हे अत्यल्प प्रमाणात असतं त्याला डायल्यूट सोल्युशन्स म्हणतो. आपण जर म्हणलं एक 10 लिटरचं पातेलं घेतलं आणि त्याच्यात जर एक साखरेचा खडा टाकला तर त्या साखरेच्या खड्याचं कॉन्सन्ट्रेशन काय? सो इट इज अ व्हेरी व्हेरी डायल्यूट सोल्युशन. ते कसं असतं? व्हेरी व्हेरी डायल्यूट सोल्युशन. लक्षात आलं का? मी तुम्हाला म्हणलं समजा आपण एक कंटेनर घेतलं आणि या कंटेनर मध्ये किती? तर आपण असं म्हणूया चला 10 लिटर, किती? 10 लिटर एवढं H2O घेतलं. 10 लिटर एवढं H2O आणि त्यातही पुढे जाऊन सांगतो 10 लिटर एवढ्या H2O मध्ये जर आपण एक खडा टाकला किंवा 1 ग्राम जर शुगर टाकली तर गोड होईल का वर ते पाणी? 10 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम किंवा आपण असं म्हणूया 0.1 ग्राम एवढी साखर टाकली तर 0.1 ग्राम हे सोल्यूट आहे आणि 10 लिटर पाणी आहे. तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अत्यल्प आहे. त्याला आपण म्हणतो डायल्यूट सोल्युशन्स. काय म्हणतो आपण त्याला? डायल्यूट सोल्युशन्स. पाहिजे फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्युशन्स. व्हेरीचा अर्थ काय? तर ज्याच्यामध्ये सोल्यूट अत्यल्प कमी असतं. फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्युशन्स द ऑस्मोटिक प्रेशर फॉलोज द इक्वेशन. व्हेरी डायल्यूट सोल्युशन साठी ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता? तर तो आहे पाय इज इक्वल टू N2 into RT upon V. ओके, म्हणजे पाय इज इक्वल टू N2 RT upon V. This equation is called as a 1. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हेरी डायल्यूट सोल्युशन साठी ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता? तो फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू N2/V into RT. असंही तुम्ही त्याला लिहू शकता. व्हेअर आता या फॉर्म्युलामध्ये V म्हणजे काय? तर V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असणार आहे. जसं इथं मी 10 लिटर व्हॉल्यूम म्हटलं, इथं 1 लिटर असं म्हटलं. ओके, V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. डेसिमीटर क्यूब म्हणजे काय? लिटर. V म्हणजे काय? तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब कंटेनिंग N2 मोल्स ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. आणि हे N2 म्हणजे काय? तर N2 म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट, ते पण नॉन व्होलाटाइल असतात. ओके, नंतर R म्हणजे काय आहे या फॉर्म्युलामध्ये? तर R म्हणजे आहे गॅस कॉन्स्टंट. R is nothing but it is a gas constant. Its fixed value is there equal to 0.08206 decimeter cube atm per Kelvin per mole. एवढं आहे. पाय म्हणजे काय? तर पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर आणि त्याचं युनिट कोणतं आहे? ATM आहे. द टर्म आता पहा, हा जो फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू N2 into RT upon V. आपल्याला माहिती आहे, आपण मोल फ्रॅक्शन पाहिले, N किंवा मोलारिटी पाहिले आपण. मोलारिटी म्हणजे काय? तुमच्या माहितीसाठी मोलारिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे N2 प्रेझेंट इन लिटर ऑफ सोल्युशन. ओके, N2/V म्हणजे काय? तर N2/V म्हणजे काय असं? तर मोलारिटी. म्हणून पहा द टर्म N2/V इज अ कॉन्सन्ट्रेशन इन मोलारिटी. इज कॉन्सन्ट्रेशन इन मोलारिटी. कॅपिटल E मध्ये लिहितो मी. ओके, thus equation can be written as. आता N2/V म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ लिटर ऑफ सोल्युशन इज कॉल्ड एज मोलारिटी. आणि म्हणून N2/V च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? M लिहू शकतो. आणि मी असं म्हणेल मग N2/V च्या ऐवजी जर आपण M लिहिलं तर इक्वेशन 1 चेंजेस टू. पहा, द टर्म N2/V means molarity is a concentration in molarity. Thus equation 1 can be written as. पायला पाय बरोबर आहे. N2/V म्हणजे कॅपिटल M मोलारिटी, MRT. पाय इज इक्वल टू MRT. याचा अर्थ काय? तर ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू मोलारिटी ऑफ सोल्युशन इनटू गॅस कॉन्स्टंट इनटू अ स्पेसिफिक टेम्परेचर. जे काही टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला. झालं. हे दोन फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय म्हटलं मी? पहा, लक्षात आलं तुमच्या? तर ऑस्मोटिक प्रेशर साठी फॉर्म्युला कोणता आहे? तर तो आहे पाय इज इक्वल टू N2/V इंटू RT. ओके, असे लिहू शकता. आणि N2/V म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे मोलारिटी असते.
आणि म्हणून पाय इज इक्वल टू mRT हे इक्वेशन तयार होतं. पाय इज इक्वल टू mRT हे इक्वेशन तयार होतं. ओके, नोट दॅट सोल्यूट इन कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलारिटी. हे ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करत असताना सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय वापरलंय? मोलॅरिटी वापरलंय. मोलॅरिटी हा वे वापरलाय, मोलॅरिटी वापरलं का नाही. ओके, नोट दॅट द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी व्हाईल कॅल्क्युलेटिंग ऑस्मोटिक प्रेशर. तुम्हाला एमसीक्यू साठी येतं. तर विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सन्ट्रेशन वे इज युज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. तर मोलॅरिटी हा कॉन्सन्ट्रेशनची टर्म वापरली जाते. नोट दॅट द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी व्हाईल कॅल्क्युलेटिंग द ऑस्मोटिक प्रेशर रॅदर दॅन मोलॅलिटी. मोलॅलिटीच्या ऐवजी मोलॅलिटी म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला? तर N2 in 1000 ग्राम, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1000 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट किंवा 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये ते मोलॅलिटी असतं. ते काय असतं? N2 in 1000 ग्राम इज अ मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन व्हॉल्यूम म्हणजे काय? तर इन अ लिटर. द रिझन इज का बरं? तर the solute concentration is expressed in molarity while calculating osmotic pressure rather than molality. The reason is that osmotic pressure measurements are made at a specific constant temperature. एका स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचरला एका स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑस्मोटिक प्रेशर मोजलं जातं. म्हणून हे जे टेम्परेचर असतं का, हे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असतं म्हणून आपण मोलॅरिटी हे एक्सप्रेशन घेऊ शकतो. जर टेम्परेचर खालीवर झालं असतं तर आपण काय म्हटलं असतं? तर टेम्परेचर जर खालीवर झालं असतं मोलॅरिटी चेंज झाली असती. पण एका स्पेसिफिक टेम्परेचरला ऑस्मोटिक प्रेशर मोजलं जातं. म्हणून आपण इथं कोणती टर्म घेतलेली आहे? N2/V म्हणजे काय? तर मोलॅरिटी घेतलेली आहे. जर ऑस्मोटिक प्रेशर मोजत असताना टेम्परेचर कमी अधिक झालं असतं तर मात्र कॉन्सन्ट्रेशन बदलू नये म्हणून मोलॅरिटी घेतलं असतं. ओके, तर लक्षात ठेवा. ड्यू टू द osmotic pressure measurement are made at specific constant temperature, we are taking molarity concentration way instead of molality. हे गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. It is not necessary to express concentration in a temperature independent unit like molality. Okay, it is not necessary to express concentration in a temperature independent unit like molality. आणि गरजेचं नाही की मोलॅलिटीच घ्यावं, टेम्परेचरवरती डिपेंडंट असलेली क्वांटिटीच घ्यावी असं काही नाही. म्हणून आपण मोलॅलिटी हे घेतलेले आहे. ओके, इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन अ टेम्परेचर इंडिपेंडेंट युनिट लाईक मोलॅलिटी. मोलॅलिटी ही टेम्परेचर डिपेंडंट नाही, ती टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे. ही घ्यावंच असं काही कंपल्सरी नाही. ओके, दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन? तर पहिले इक्वेशन ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2 into RT डिवाइडेड बाय V. आणि वी नो दॅट N2/V आपण इथे लिहू शकतो, तुम्ही इथे पण लिहू शकता. वी नो दॅट N2/V इज नथिंग बट मोलॅरिटी. आणि म्हणून हीच किंमत आपण काय केली? पुट द व्हॅल्यू ऑफ N2/V इन इक्वेशन नंबर 1 अँड वी गेट पाय इज इक्वल टू mRT. झालं. आणि नंतर डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट. आतापर्यंत आपण पाहिलं होतं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असेल किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ प्रिपरेशन, यांच्या साह्यानं त्या सोल्युशनचं सोल्यूट आणि सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट काढू शकतो. तसंच ऑस्मोटिक प्रेशरच्या साह्यानं देखील आपण सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट काढू शकतो. पाहिलं, डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास म्हणजे काय? तर M2. डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर काढू शकतो का? तर सहज काढू शकतो. पहा, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टू कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर. आताच आपण लिहिला इथं पहा प्रश्न, डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. तर तुम्हाला हे एक्सप्रेशन माहिती आहे. वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? वी नो दॅट ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2 RT अपॉन V, नाही का?
माहिती आपल्याला, वी नो दॅट पाय इज इक्वल टू N2 into R into T upon V, इक्वेशन नंबर 1. इफ द मास ऑफ सोल्यूट, आणि N2 by V म्हणजे काय तर मोलॅरिटी. इफ द मास ऑफ सोल्यूट इन व्हॉल्यूम, मास ऑफ सोल्यूशन, if the mass of solute in volume liters of solution is W2 and its molar mass is M2, याचा अर्थ ह्या सोल्युशनचे जे काय व्हॉल्यूम असणार त्या सोल्युशन मध्ये काय आहे N2 आहे, आणि N2 म्हणजे काय तर N2 म्हणजे मोलेक्युलर मास ऑफ, N2 म्हणजे काय तर N2 म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट जे की कॅल्क्युलेट केले जातात W2 by M2 यानं. ओके, if the mass of solute in liter of solution is W2 and its molar mass is M2, then we know that N2 is equal to W2 by M2. काय व्हॅल्यू इथं, with this value of N2 equation 1 becomes, आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर पहा तुम्ही सांगतो तुमच्या माहितीसाठी, इथे पहा एक मिनिट, हे पहा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2 into R into T अपॉन V. ओके, तर हे N2 काय असतं तर N2 म्हणजेच काय तर N2 म्हणजे असतं मोल्स ऑफ सोल्यूट, आणि त्यालाच असं लिहितो आपण W2 अपॉन M2, W2 अपॉन M2 असं लिहितो, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. मग काहीच नाही, ही जी N2 ची किंमत आहे का N2 च्या ऐवजी हे ठेवायचं आणि M2 बरोबर आणायचं. With this value of M2 equation 1 becomes, आता पहा पाय इज इक्वल टू तुम्ही याला असे लिहू शकता बरं का, तुम्ही याला असे लिहू शकता पाय इकडे लिहून. आपल्याला माहिती इक्वेशन नंबर 1 पाय इज इक्वल टू N2 into R into T upon V, आणि N2 म्हणजे काय N2 म्हणजे W2 upon M2, आणि म्हणून मी हे इक्वेशन असे मॉडिफाय करू शकतो, पाय इज इक्वल टू N2 च्या ऐवजी W2 upon M2 into R into T divided by V. ओके, आता हे जे W2 by M2 आहे तेच आपण असं लिहू शकतो, पाय इज इक्वल टू W2 into R into T. ओके, R into T, आणि हे इथं जे आहे, इथं जे भागाकार तिकडे खाली येईल V into M2, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो M2, हे M2 जर इकडे आलं आणि पाय जर इकडे आलं तर फॉर्म्युला तयार होईल M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V अपॉन काय तर पाय V, या प्रकारे. ओके, तेच if the mass of solute in liter of solution is W2 and its molar mass is M2, then we know N2 is equal to W2 upon M2. With this value of N2 म्हणजे कोणती ही N2 ची व्हॅल्यू, ही जी N2 ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली, तर इक्वेशन तयार होईल पाय इज इक्वल टू, इथं जसं मी लिहिलंय तसं इथं डायरेक्ट लिहिलंय पाय इज इक्वल टू W2 ओके इंटू RT इंटू M2 इंटू V, म्हणजे पाय बरोबर W2 बाय M2. हे W2 बाय M2 म्हणजे काय, हे कशाच्या ह्याच्यात आलं तर हे आलं M2 च्या बाबतीत. ओके, पाय इज इक्वल टू W2 इंटू R इंटू T डिवाइडेड बाय M2 इंटू V. ओके, M2 च्या ऐवजी W2 अपॉन M2 आलेले आहे, आणि सिम्प्लिफाय केलं आपल्याला M2 काढायचं, मॉलिक्युलर वेट काढायचं, म्हणून हे इकडे घेतलं आणि हे इकडे गेलं, तर M2 इज इक्वल टू W2 इंटू R इंटू T डिवाइडेड बाय इकडचं पाय इकडे जाईल पाय इंटू V, हे झालं इक्वेशन. M2 इज इक्वल टू W2 RT डिवाइडेड बाय पाय V. M2 म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर, पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, आणि V म्हणजे लिटर सोल्युशन इन लिटर. ऑस्मोटिक प्रेशर इज मच लार्जर, हे पाहिजे लक्षात घ्या हे पॉइंट, osmotic pressure is much larger and therefore more precisely measurable property than other qualitative properties. बाकीच्या ज्या qualitative property होऊन गेल्या, relative lowering of vapor pressure असेल, त्यानंतर आपण पाहिलेली आहे elevation in boiling point, depression in freezing point, यांच्यापेक्षा ही measurable property आहे, करेक्ट मोजता येऊ शकते. ऑस्मोटिक प्रेशर इज मच लार्जर, कशी आहे तर मोठी प्रॉपर्टी, लार्ज प्रॉपर्टी. ऑस्मोटिक प्रेशर ची व्हॅल्यू जास्त येते, ऑस्मोटिक प्रेशर इज मच लार्जर अँड देअरफॉर मोर प्रेसाइजली मेजरेबल प्रॉपर्टी दॅन अदर qualitative properties. It is therefore useful to determine molar masses of very expensive substances that can be prepared in small quantities. ऑस्मोटिक प्रेशर ही आपण सहज
ठळकपणे मोजू शकतो अशी प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून जे एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सेस असतात ज्यांचं किंमत जास्त असते आणि त्यांचं प्रपोर्शन त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर देखील आपण काढू शकतो. एक लक्षात ठेवा, व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सेस दॅट कॅन बी प्रिपेअर्ड इन स्मॉल क्वांटिटीज. जसं तुम्हाला मी सांगतो की जे काही कॅन्सरवरती औषधं असतात, कार्बोप्लॅटिन असेल, सिस्प्लॅटिन असेल, ऑक्झॅलोप्लॅटिन, हे महागाचे सबस्टन्सेस आहेत. यांचं ऑस्मोटिक, यांच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये ऑस्मोटिक प्रेशर आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सेसचे ऑस्मोटिक प्रेशर ही प्रॉपर्टी आपण सहजासहजी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ऑस्मोटिक प्रेशर अँड इट्स रिलेशन विथ कॉन्सन्ट्रेशन अँड ऑस्मोटिक प्रेशर अँड रिलेशन विथ मॉलिक्युलर वेट. हाऊ टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट हे देखील आपण पाहिले. काहीच हे नाही, मॉलिक्युलर वेट करत असताना फॉर्म्युला पहा. पहिलं, वी नो दॅट पाय इज इक्वल टू N2 इंटू R इंटू T अपॉन V, हे इक्वेशन माहिती आहे. आणि N2 म्हणजे काय, तर N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ त्याला लिहायचं W2 अपॉन M2, आणि ही W2 अपॉन M2 ची जी किंमत आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन नंबर 1 मध्ये किंमत जर ठेवली तर आपल्याला मिळतं पाय इज इक्वल टू W2 इंटू RT, म्हणजेच पहा W2 अपॉन M2 इंटू RT अपॉन V. फक्त N2 ची किंमत ठेवली आणि त्याला मॉडिफाय केलं. आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचं म्हणजे इकडचं M2 इकडे घेतलं आणि पाय इकडे घेतलं तर फॉर्म्युला तयार होतो M2 इज इक्वल टू W2 इंटू R इंटू T अपॉन पाय V. ओके, तर हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा पुढे न्यूमेरिकल किंवा तुम्हाला MCQ साठी. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो प्लीज नोट डाउन दिस.